हाय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर चला आज आपण नगरी स्टाईलमध्ये म्हणजे आमच्या इकडे गावाला अशा पद्धतीने लाडू बनवतात, तर ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. याला चाचणीचे लाडू किंवा पाकाचे लाडूसुद्धा असं म्हणतात. तर डाळीच्या पिठापासून बनवले जातात आणि खूप सोपे असं तर म्हणता येणार नाही, खूप अवघड आहे आणि वेळही लागतो. पण खाण्यासाठी चवीला एकदम सुंदर आणि खूप छान लागतात. तोंडात ठेवताच विरघळतील असे लाडू हे बनवून तयार होतात. एकदम सॉफ्ट, मस्त आतमधून एकदम सॉफ्ट असतात आणि वरूनही मस्त दाणेदार दिसतात. पाहू शकता किती छान वाटत आहेत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी थोडी मोठी होणार आहे, पण नक्की तुम्ही पूर्ण पहा. जर तुम्हाला चाचणीचे लाडू बनवायचे असेल तर ही रेसिपी परफेक्ट तुमच्यासाठी आहे. रेसिपी पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. आणि नक्की अशा पद्धतीने जर तुम्ही ट्राय केले तर तुमचे ही लाडू बिलकुल चुकणार नाही आहेत. तर त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे पहा, मी जे बेसनचं म्हणजे जे हरभऱ्याची डाळ आहे ती मी दळून आणलेली आहे आणि थोडीशी अशी जाडसर असेच ठेवलेलं आहे. पीठ पाहू शकता, जास्त एकदमच बेसनसारखं बारीक करायचं नाही आहे, थोडं जाडसरच असं दळून आणायचं आहे आणताना. तर मला 2 किलो डाळीचे लाडू बनवायचे आहेत. तर मी ते 2 किलो डाळ घेतलेली आहे आणि हे पीठ मी 2 बॅचमध्ये मळणार आहे. ॲक्च्युली 2 किलोचं खूप जास्त आणि इथे मी चाळून घेतलेलं आहे पिठाला मस्त. आणि यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही आहे, बाकी तूप वगैरे तेल बिल काही घालायचं नाही आहे. फक्त आपलं साधं थंड पाण्यामध्ये पिठाला मस्त मळून घ्यायचं आहे, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी त्या हाताने मस्त व्यवस्थित मळून घेत आहे पिठाला. पाणी घालत घालत, एकदाच जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी करून जे आपलं नॉर्मल आपण चपातीचं पीठ जसं मळतो तसाच एक गोळा बनवून तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, मी ते आता मस्त व्यवस्थित पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता, जास्त कडकही नाही आणि जास्त पातळही मी केलेलं नाही आहे. एक आपल्याला चपाती लाटता येईल अशा पद्धतीने पिठाचा जो गोळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर हे तुम्हाला कळालंच असेल तर म्हणजे मी कितपत मळलेले आहे ते. तर अशाच पद्धतीने आणि इथे मी एक छोटा गोळा घेते, त्याची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे. तर हा जो पिठाचा गोळा आहे तो खाली पोळीपाटला चिटकवायला नको म्हणून मी यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे अगोदर आणि ह्याला मस्त आता मी थोडंसं लाटून घेणार आहे. तर ही जी पोळी आहे आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही आहे, जाडसरच ठेवायची आहे. जसं आपण शंकरपाळ्यासाठी जाडसर पोळी लाटतो तशाच पद्धतीने जाड ठेवायची आहे, जास्त पातळ अजिबात करायची नाही. तर पाहू शकता, मी 1-2 वेळाच बेलनं फिरवून पोळी तयार झाली आहे आणि त्याला मध्ये आपल्याला असं होल करून घ्यायचं आहे, म्हणजे जी आपली जी पोळी आहे ती म्हणजे आतपर्यंत मस्त शिजते तेलात. आपल्याला याला डीप फ्राय केल्यानंतर कच्ची राहणार नाही, त्यासाठी असं होल करून घ्यायचं आहे. आणि इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर पहा, मी आता तेलामध्ये सोडलेली आहे. मस्त दोन्ही बाजूंनी 1-1 मिनिटे अशी थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजायची आहे. जास्त वेळ आपल्याला त्याला तळत बसायचं नाही आहे. एकदम कडक अशी क्रिस्पी करायची नाही आहे, थोडीशी सॉफ्टच ठेवायची आहे, म्हणजे जे आपलं लाडूचं जे पीठ आहे ते मस्त दाणेदार बनवून तयार होतं. तर हे पहा, मी 1 मिनिटे या साईडनं आणि 1 मिनिटे दुसऱ्या बाजूनेही मी त्याला तळून घेतलेलं आहे पोळीला मस्त. आणि थोडासा इथे कलरही चेंज झालेला आहे. तर अगदीच मी ते जास्त वेळ तळलेलं नाही आहे आणि लगेच मी आता काढून घेत आहे पोळीला. आणि अशाच पद्धतीने अजून बाकी साऱ्या पोळ्या मी बनवून तळून घेणार आहे. बाकी सर्व पिठाच्या आपल्याला अशाच पोळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर हे पाहू शकता, इथे आता सर्व पोळ्या मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत. आणि आता याचा आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये बारीक बारीक तुकडे करून याचा आपल्याला भुगा करून घ्यायचा आहे. तर ही प्रोसेस, आपण हे जे तुकडे करायचं आहे, ह्या आपण पोळ्या करताना देखील आपण याचा भुगा हाताने तोडून ठेवू शकतो गरम गरम असतानाच. पण मी एकसोबतच सर्व चपात्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि आता एका मिक्सरच्या जारमध्ये मी याचे तुकडे करून बारीक असा भुगा बनवून घेणार आहे. तर हा भुगा बनवताना देखील एकदमच बारीक बनवायचा नाही आहे, तर असं थोडंसं दाणेदारच ठेवायचं आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. आता पहा मी कसा दळलेला आहे, एकदमच बारीक पण केलेला नाही आहे, थोडंसं जाडसरच असा ठेवायचा आहे.
म्हणजे लाडूला मस्त छान टेक्स्चर येतं. आणि अशा पद्धतीने बाकी सर्व भाकरींचा मी हा जो भुगा आहे तो तयार करून घेणार आहे. ही प्रोसेस होण्यासाठी खूप वेळ लागतो. हा भुगा दळण्यासाठी खूप वेळ लागतो. तर माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंटमध्ये कळवत जा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे पहा, मी इथे पूर्ण हा जो भुगा आहे भाकरींचा तो मी बारीक करून घेतलेला आहे. पाहू शकता किती मस्त दाणेदार छान झालेला आहे. मस्त सॉफ्ट पण झालेला आहे, असं कडक झालेला नाही. कारण आपण ज्या भाकरी आहेत त्या जास्त कडक क्रिस्पी तळलेल्या नव्हत्या. त्यामुळे असं सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला जास्त भाकरींना जास्त वेळ तळायचं नाही आहे. अगदी थोडा थोडा वेळच तळायचा आहे. तर चला आता आपण पाकाची तयारी करूया. तर इथे मी एक मोठा टोप घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर 2 ग्लास म्हणजे मी आता ॲक्च्युली मी 2 किलोचे लाडू बनवणार आहे, त्यामुळे मी ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. जर आपल्याला 1 किलोचे बनवायचे असेल तर आपण 1च ग्लास पाणी घालायचं आहे. तर ग्लासाचं प्रमाण विचाराल तर छोटा जो ग्लास असतो आपला, जो मी ग्लास घेतलेला आहे तो साधारणतः 300 ml इतका असेल. तर त्या हिशोबाने मी घातलेला आहे. आणि 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि 2 किलोच्या लाडूसाठी आपल्याला 2 किलोच साखर इथे लागणार आहे, त्यामध्ये कमी करायची नाही आहे. आणि अशी एक चासणी तयार करून घ्यायची आहे तार तुटेपर्यंत. आणि यामध्ये मी थोडीशी वेलची पूड पण घातलेली आहे. आणि पाहू शकता अशी तार तुटेपर्यंत चांगलं 10-15 मिनिटे लागतात. असे एक तार बनेपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे मस्त व्यवस्थित. आणि इथे आता पाक तयार झालेला आहे माझा. तर मी आता यामध्ये जे आपण भुगा बनवून ठेवला होता भाकरीचा तो यामध्ये घालायचा आहे. तर ही प्रोसेस करताना आपल्याला इथे 2 जण लागतात, 1 जणाला जमणार नाही आहे. तर ॲक्च्युली मी जास्त बनवते त्यामुळे मला 2 जण लागणार आहेत. तर जर तुम्ही थोडेसेच बनवत असाल तर एकट्यालाही जमू शकतं हे. तर इथे आता आम्ही 2 जण बनवत आहोत. आणि असं 1 जण टाकायचं आणि एकाने हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे म्हणजे मिक्स करतच राहायचं आहे व्यवस्थित, म्हणजे त्याच्या गिठोळ्या बनायला नको त्यामुळे. आणि आतमध्ये कच्चं राहायला नको त्यासाठी आपल्याला हलवत राहायचं आहे व्यवस्थित. तर हे 5 सर्व भुगा आता मी टाकून दिलेला आहे पूर्णपणे. आणि तेवढ्या पाकामध्ये बरोबर आपला जो भुगा आहे पूर्ण ॲडजस्ट होऊन जातो आपल्याला. म्हणजे ते प्रमाणच एकदम व्यवस्थित आहे. 2 किलो साखर आणि 2 ग्लास पाणी, म्हणजे हे 2 किलो लाडूचं प्रमाण आहे 2 किलो डाळीचं. जर तुम्ही 1 किलोचं करत असाल तर 1च किलो साखर घ्यायची आणि 1च ग्लास पाणी घ्यायचे. तर हीच एक चाचणी करण्याची एक पद्धत आहे. आणि जर ही चाचणी जर तुमची एकदम परफेक्ट झाली तर तुमचे लाडू कधीच चुकणार नाहीत. तर हेच थोडंसं काळजी घेऊन करायचं आहे. आणि आता यामध्ये मी काही थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकत आहे. हे व्यवस्थित हलवायचं आहे. पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जो पाक आहे तो पूर्णपणे त्यामध्ये सेट व्हायला हवा आहे अशा पद्धतीने. म्हणजे कुडत जो भुगा आहे तो कोरडा राहायला नको. आणि इथे पाहू शकता मी चांगले 5 मिनिटे मी हलवून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता यामध्ये तूप घालायचं आहे. हा जर तुम्हाला आता तरी कोरडं वाटत असेल तर यामध्ये आणखी तूप जाणार आहे. जर जास्त घातलं तरीही चांगलंच आहे. तर म्हणजे साधारणतः मी 2 किलोच्या लाडूसाठी मी इथे पावशेरच्या आसपास मी घातलेलं आहे तूप. तर हे साजूक तूप आहे, गावरान तूप आहे. तुपाला मी काही गरम करून घेतलं नव्हतं इथे, कारण जे आपलं लाडूचं मिश्रण आहे ते ऑलरेडी गरमच होतं, त्यामुळे मी तूप तसंच घातलेलं आहे. आणि तूप घातल्यानंतरही पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत, नाही टाकले तरीही चालतील. मी इथे फक्त काजू आणि बदाम टाकलेले आहेत, कारण आम्हाला जास्त ड्रायफ्रूट्स आवडत नाही, त्यामुळे मी फक्त इथे काजू आणि बदामचाच वापर केलेला आहे. आणि आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. तर हे जे आता आपलं लाडूचं मिश्रण आहे लाडू बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे.
तर आता मी हे व्यवस्थित सेट करून यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे असंच ठेवून देणार आहे. म्हणजे आता गॅस बंद करत आहे, म्हणजे वाफेवरती थोडंसं शिजेल ती त्यासाठी. आणि आता 5-10 मिनिटानंतर लगेचच आम्ही लाडू बनवायला तयार करायला घेतलेले आहेत. तर पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही सर्व लाडू आता इथे बनवून घेत आहोत. पद्धतीने आम्ही सर्व लाडू इथे तयार करून घेणार आहोत. तर हीच प्रोसेस आहे, म्हणजे पाकाचे लाडू किंवा चाचणीचे लाडू जे म्हणतात ती बनवण्याची. जराशी अवघड आहे, वेळ पण लागतो, पण खाण्यासाठी खूप सुंदर लागतात आणि खूप छान लागतात, टेस्टी लागतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचे लाडू कसे बनले मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. तर भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाचा पाहायला आवडेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर आजच्यासाठी इथेच थांबूया. बाय बाय, टेक केअर.